आपल्यासोबत शीतल म्हात्रे आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, काय सांगाल, सणासुदीचा दिवस होता, नारळी पौर्णिमेसारखा आनंदाचा दिवस होता आणि अशा वेळी दोन पॉलिटिकल पार्टीज मध्ये जो आहे वाद पाहायला मिळतो. संपूर्ण महाराष्ट्रभर नारळी पौर्णिमा त्याचप्रमाणे रक्षाबंधन साजरं केलं गेलं, जिथे महिलांची रक्षा करण्याचं वचन सगळ्या भावांनी दिलं. परंतु उबाठा, मला वाटतं त्यांनी हिंदुत्व सोडल्यानंतर हे या सगळ्या हिंदूंच्या सणांचे सुद्धा त्यांनी सोडलेले आहेत. तर त्याच दिवशी आज उबाठाचे जे सगळे पदाधिकारी होते, त्यांच्यावर त्यांचे आमदार होते, स्वतः आदित्य ठाकरे होते, सुनील शिंदेजी होते आणि बरेच त्यांचे पदाधिकारी होते. आणि अशा वेळेला तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, जे ऑलरेडी तिथे एका कार्यक्रमाला आले होते आणि ते तिकडनं बाहेर निघत होते, ते बाहेर निघताना आमच्या महिला पदाधिकारी तिथे होते. आमचे दत्ता नरवणकर, माजी नगरसेवक, विधानसभा प्रमुख ते होते. तर आमच्या पूजा बारिया, ज्या आमच्या शाखा प्रमुख आहेत, महिला शाखा प्रमुख, त्यांना धक्काबुक्की नव्हे तर त्यांना अक्षरशः मारहाण करण्यात आली. त्यांच्या पाठीवर आणि त्या वळल्यानंतर त्यांच्या छातीवर धक्काबुक्की करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांना ऑलरेडी दम्याचा त्रास असल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना आम्ही लगेच KM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ते गेले 2 दिवस तिथे ॲडमिट होत्या. त्याच्यानंतर त्यांना घरी काल परवा सोडण्यात आलेले आहे. परंतु या सगळ्यामध्ये फक्त पोलिसांकडून NC घेण्यात आली, FIR घेण्यात आली नाही. तर FIR का घेण्यात आली नाही? कारण एखाद्या महिलेवर जर अशा पद्धतीचा प्रसंग घडत असेल तर तेही पोलीस असताना, हे सगळ्या गोष्टी पोलीस असताना झालेल्या आहेत आणि ते घडत असेल तर त्यांच्यावर FIRच व्हायला पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. याच्यासाठी आज आम्ही अप्पर पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो. पण ज्यावेळी हा प्रसंग घडला, ही घटना घडली, त्यावेळेस म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तिथे उपस्थित होते, त्याचबरोबर आदित्य ठाकरे स्वतः आमदार आहेत, ते सुद्धा उपस्थित होते. आणि अशा वेळी पोलिसांच्या समोर अशा प्रकारची घटना घडते, कोण जबाबदार वाटतं तुम्हाला? आदित्य ठाकरे आणि उभा ठाकरे, आमचे शिंदे साहेब हे तिकडनं कार्यक्रम करून शांतपणे निघालेले. त्यांच्याकडून आमच्याकडून काहीही कुठलंही त्यांना चेतावण्याच्या काही घटना घडल्या नाहीत. परंतु उबाठाकडून मात्र घोषणाबाजी सुरू झाली, गद्दार बोलू लागले. काही अश्लील कमेंट पण करण्यात आले होते. अगदी त्याच्यानंतर अगदी चपला सुद्धा फेकण्यात आल्या असं आम्हाला सांगण्यात आलं. खोके बोलण्यात आलं. म्हणजे कुठेतरी त्यांनी उकसवण्याचा प्रयत्न सुरू केला. तर त्याच्यामुळे तरीही शांतपणे, तुम्हाला शिंदे साहेबांचा स्वभाव माहिती आहे, अतिशय शांतपणे ते तिकडनं निघाल्या. आणि हे असताना त्यांचे पूर्ण बॉडीगार्ड्स तिथे होते, पोलीस होते. आणि हे असताना आमच्या महिला, कारण अतिशय छोटी गल्ली होती, एक आत येत होता आणि एक बाहेर जात होता. खरं तर बाहेर जात आम्हाला कल्पना नव्हती की आदित्य ठाकरे येणार आहेत. आदित्य ठाकरे येणार असेल तर त्यांनी थांबायला होतं, कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि ते जेव्हा जाताना अशा पद्धतीने धांगडधिंगा घालणं आणि अशा पद्धतीने हुल्लडबाजी करणं, हे आणि मारहाण, महिलांना धक्काबुक्की करतात. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे, कसले रक्षाबंधन साजरे कुणी मारहाण केली अशी काही नावं दिली आहेत का तुम्ही पोलिसांकडे? पूजा बारियांनी त्यांना ओळखलेलं आहे, त्यांनी त्यांची नावं दिलेली आहे. यामध्ये स्वतः सुनील शिंदे यांचा मुलगा सुद्धा होता असं त्यांनी सांगितलेले, जे आमदार आहेत. आणि जो सुनील शिंदेंचा मुलगा हा युवा सेनेचा पदाधिकारी आहे, त्यांनी सुद्धा धक्काबुक्की, त्यांनी छातीवर बुक्के मारले, हेही त्यांनी सांगितलेले. तर मला असं वाटतं, हे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, अशा पद्धतीने तुम्ही महिलांना सन्मान देणार आहेत? कसला बाता मारताय महिला सन्मानाच्या? अहो, लाडकी बहीण म्हणून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना आपलं म्हटलं. आणि तुम्ही तुमच्याच विधानसभेतल्या महिला आहेत, अगदी दुसऱ्या पक्षाच्या असल्या तरी काय झालं? त्या महिलांना तुमचे पदाधिकारी तुम्ही समोर असताना अशा पद्धतीचे धक्काबुक्की करून त्यांना शिवीगाळ करतात. काय प्रकार आहे हा? कुठे तुम्ही कसल्या बाता मारताय? तुम्ही स्वतः आदित्य ठाकरे, तुमच्या समोर ह्या गोष्टी घडल्या आहेत. तुम्ही काय केलं आमदार म्हणून? तुम्ही काय केलं? तुम्ही माजी मंत्री होतात ना, तुम्ही काय केलं? का फक्त तुमच्याच पक्षाची तुमची जबाबदारी आहे? ती महिला कुणाची बहीण नाहीये? ती महिला कुणाची आई नाहीये? काय केलं त्याच्यासाठी? किती वेळा आला तिथे? तुम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये, भायखळा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत, नेमकी काय मागणी केली आहे आणि तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांशी भेटला? आम्ही निवेदन त्यांना सादर केलेलं आहे. इकडे जे देशमाने साहेब आहेत, अप्पर पोलीस आयुक्त, त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं की NC न करता FIR केली जावी आणि FIR ही लवकरात लवकर केली झाली. 4 दिवस झालेले आहेत, तुम्ही अजून FIR का घेतली नाहीयेत? त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे. तिकडच्या DCPंशी पंडित म्हणून आहेत, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि आज FIR घ्यायला सांगितलेली आहे. काय सांगाल की स्वतः, म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि असं असताना सुद्धा तुम्हाला FIR करण्यासाठी सुद्धा इतका वेळ लागतोय, कशा प्रकारे बघायचं सामान्य माणसांनी? एक तर आम्हाला जसं तुम्ही विचारला की उबाटा पक्ष तिकडे उपस्थित होते, आमदार तिथे उपस्थित होते, आम्हाला अपेक्षित नव्हतं.
की महिलांवरही मारहाण करणं आहे आदित्य ठाकरे आणि त्यांची टोळी. सुनील शिंदेचा मुलगा तिथे हजर होता, आमची पूजा बारे, आणि त्याला आयडेंटिफाय केलं आहे, त्याला नाम पण कंप्लेंटमध्ये दिलेलं आहे. तर का बरं त्याचं रेझिग्नेशन घेत नाही? खरोखर महिलांबरोबर आहेत का उभाटा? आम्ही सगळे इथे आले आहोत आणि तुम्हाला तुमच्याद्वारे त्यांना आवाहन करत आहोत की रेझिग्नेशन घ्या ते शिंदेचा मुलगांचा. का बरं असं नाही? आणि पूजानी सांगितलंय की मला धक्काबुक्की केली, मला मारलं. पोलीसच्या काम गुन्हा नोंदणी आहे आणि नेमकं म्हणजे किती जणांच्या विरोधात तुम्ही मागणी केली की नावं कोणाकोणाची एक घेतली? जणांना पूजानी आयडेंटिफाय केले आहेत, बरेचसे लोक. नाव काय त्यांचं? सुनील शिंदेचा मुलगा, मला काही नाव माहिती नाही, सिद्धेश शिंदे. आणि ते पूजानी स्टेटमेंट मध्ये त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये दिले आहे. तर आज ते युवा युबीटीचे अध्यक्ष आहेत. रेझिग्नेशन आम्ही मागत आहोत. जर तुम्हाला महिला अस्मिता, महिला सुरक्षा जपायची असेल तर आम्ही रेझिग्नेशन मागतात, नाहीतर एक सिद्ध होते की उबाटा पक्ष महिलांबरोबर नाही आहे. ताई, शेवटचा प्रश्न, काय सांगाल की म्हणजे ही ही एनसीची कॉपी आहे. फक्त एनसी करून ह्या गोष्टी थांबणार नाहीयेत. तुमची मानसिकता समजते आहे, तुमची महिलांच्या प्रती मानसिकता समजते आहे. जिथे लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला राख्या बांधतात, तिथे त्याच्या आदल्या दिवशी तुमचे पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी ज्यांचे वडील स्वतः आमदार आहेत ते, आणि तुमच्या समोर असताना तुमच्या युवा सेनेचे पदाधिकारी महिलांना अशी धक्काबुक्की करतात. मला खरोखर लाज वाटते. लाज वाटते की तुम्ही महाराष्ट्राचे आमदार आहात. आम्हाला लाज वाटते आदित्य ठाकरे तुमची, की तुम्ही महाराष्ट्राचे आमदार आहेत. तुमच्या समोर तुम्ही तिथे उपस्थित असताना अशा पद्धतीने महिलांच्या बाबतीत जर घडत असेल तर तुम्ही काय करणार आहात आमदार म्हणून? तुम्ही वरळीचे आमदार आहात ना, काय करणार आहात? तुमच्या वरळीमध्ये जर महिलांवर अशा पद्धतीने घटना घडत असेल तर तुम्ही काय करणार आहात याचं आम्हाला उत्तर द्यायचंय. तुम्ही आता तुम्ही राजीनामा द्या. ताई, आता शेवटचा प्रश्न की काय सांगाल की आता प्रकरण जे पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले, एनसी घेतलेली आहे, पण तुमची मागणी आहे की FIR करावा आणि सिद्धेश शिंदे यांनी जे आहे तो त्यांनी राजीनामा द्यावा. या संदर्भात, कारण आज कॅबिनेट बैठक पण आहे, या संदर्भात तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा राज्याचे गृहमंत्री यांची काही भेट घेणार आहात का? नाही, उपमुख्यमंत्री स्वतः तिथे ही घटना घडली तेव्हा उपस्थित होते. त्यांना संपूर्ण कल्पना आहे काय झालं, आणि आम्ही नक्कीच शिंदे साहेबांशी बोलूनच ह्या पुढच्या गोष्टी करत आहोत. कारण आम्हाला वाटत होतं की FIR व्हायला काहीच अडचण नाही, परंतु आम्हाला कळलेलं आहे की FIR होण्यासाठी काही लोक तिकडे पोलीस स्टेशनला फेऱ्या मारतात आणि प्रेशर करतात. परंतु मला कल्पना आहे की पोलीस कुठल्याही प्रेशरला बळी पडणार नाहीत आणि महिलांना सन्मान मिळवण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळण्यासाठी नक्कीच पोलीस FIR करून घेणार. परंतु याच्यामध्ये माझा प्रश्न वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना आहे. तुम्ही उपस्थित असताना एका महिलेवर तुमचे पदाधिकारी अशा पद्धतीने जर हुल्लडबाजी करत असतील, त्यांना त्रास देत असेल, तर आमदार म्हणून तुमची काय भूमिका आहे, युवासेना प्रमुख म्हणून तुमची काय भूमिका आहे, हेही लोकांसमोर येऊ दे. फक्त प्रत्येक वेळेला रस्त्यावर येऊन लोकांना घोषणाबाजी केल्याने गोष्टी घडत नाहीत, तर काही गोष्टी करायला लागतात. तर आम्ही तर म्हणतो आदित्य ठाकरे, जर तुमच्या पदाधिकाऱ्यांना आवरणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आधी राजीनामा दिला पाहिजे. काय सांगाल तुमचं की पोलीस FIR घेत नाहीत अजून? एकच सांगायचं आहे, जसं शीतलताईंनी म्हटलं, दत्ताभाऊ होते, आमची रत्ना माले पण होते आमच्या बरोबर. सेक्शन 74 भारतीय न्याय संहिता काय म्हणत आहेत? आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन, इट्स अ नॉन बेलेबल कॉग्निझेबल ऑफेन्स. ते NC मध्ये नाबूद नाही केलं आहे. आम्ही त्यांना निर्देशात आणून दिलेला आहे की अंडर सेक्शन 74 गुन्हा नोंदणी तुमचं काम आहे आणि FIR व्हायलाच पाहिजे. आणि आम्हाला आश्वासित केलं आहे की FIR होणार. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर आपल्या सोबत होते शीतल म्हात्रे आणि सुशीलाबेन शहा, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत FIR होत नाही, खास करून सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात, तोपर्यंत शिवसेना शिंदे जी आहे ती त्यांच्या मागणीवरती असणारच आहे. आणि त्याशिवाय ते लवकरच राज्याच्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह ज्योत्स्ना गगने, जय महाराष्ट्र, मुंबई.